हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज 19 फेब्रुवारी होती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे आज काय आपण झोमॅटोवर कामाला जाणार नाही. सगळ्यांना जय शिवराय आणि जय भवानी. मग नाक्यावर जातो बघतो मग काही शिवजयंतीची काही तयारी झाली आहे का नाही. मग नाक्यावर पोचल्यावर पाहतो की अजून तयारी चालू आहे. मग तिथनं आम्ही राजवाड्याला निघतो. राजवाड्यावर गेल्यावर पाहतो की शिवाजी महाराजांच्या मूर्त्या, परत वेगवेगळ्या देवांची वेशभूषा केलेले माणसं असतात. मग तर अजून वेळ होता म्हणून थोडं म्हणलं जरा नाश्ताही करावा. मग नाश्ता करायला गेलो. मग जरा एका मित्राने वडा घेतला आणि आम्ही तिघंजण होतो ना, मग दोघांनी दहीवडे घेतले. दहीवडे चांगलेच होते तिथं खायला राजवाड्याचे इथले, एकच नंबर लागत होते. दरवेळी आपल्या साताऱ्यात काही ना काही वेगळे असते. यावेळी देवांची वेगवेगळी भूषा केलेली असते. एक रामांची मूर्ती सुद्धा होते, परत नरसिंह अवतारचं वेशभूषा केलेले, परत शंकर देवांची वेशभूषा, परत कालिमा देवीची वेशभूषा. प्रत्येक देवाची एक एक वेशभूषा केलेली होते आणि एकच नंबर होते. हे शंकर बाबाचे वेशभूषावाले जरा असे एकदम नृत्य करून दाखवत होते चांगल्या प्रकारचे. मग काय सगळं पाहिल्यानंतर म्हणलं जरा नाक्यावर जावं बघावं तयारी कुठपाव तर पोचली आहे. मग इथं येऊन बघतो तर काय लाईटी एक नंबरच दिसत होते, एकदम LED लावलेले, ते स्क्रीन लावलेले, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो येत होते. एकच नंबर वाटत होतं, साताऱ्यात एकच नंबर दिसत होतं. आणि तिथं शेजारी पथकसुद्धा होते, एकच नंबर वाजत होते, चाला एकदम एक नंबर वाटत होतं. आणि शंकर भगवाचा अवतार घेतलेले शेजारून जात होते, त्यांचं बघा एकदम प्रॉपर आगबीत दिसत होते डोक्यावर. आता इथं हे पहा, आपले फायर शो पहा.